तर नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्याबाबत हा जी आर आलेला आहे। या ठिकाणी शासन निर्णय काय आपण या ठिकाणी पाहूया। राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन 2024-25 या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे। त्यामधील जो 1 नंबरचा मुद्दा आहे, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरूप काय आपण या ठिकाणी पाहूया। महाराष्ट्र शासनाच्या कौशल रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जन कल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे। या उपक्रमाअंतर्गत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक जोडले जातील। रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्याची क्षमता वाढ होईल। तसेच उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल। रोजगार इच्छुक उमेदवार आणि प्रशिक्षण देऊन इच्छिणारे उद्योजक विभागाचे संकेतस्थळावर सुलभतेने नोंदणी करतील। त्यातील 1.1 मुद्दा जो आहे तो आपण या ठिकाणी पाहूया। या उपक्रमांतर्गत योजनेकरिता विभागाच्या संकेतस्थळावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल। योजनेचे कामकाज उदाहरणार्थ उमेदवाराची नोंदणी, आस्थापनांची नोंदणी, कार्य प्रशिक्षण व्यवसाय नोंदणी, उपस्थिती नोंदवणे, विद्यावेतन अदा करणे, प्रशिक्षण रुजू व समाप्ती अहवाल, अनुभव इत्यादी प्रमाणपत्र बाबी ऑनलाईन पद्धतीने करण्यात येतील। यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता यांची राहील। त्यानंतर 12वी ITI पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रताधारक केलेले रोजगार इच्छुक उमेदवार ऑनलाईन नोंदणी करतील। त्यानंतर लघु आणि मध्यम व मोठे उद्योग, स्टार्टअप, सहकारी संस्था, शासकीय निमशासकीय आस्थापना महामंडळ, सामाजिक संस्था, कंपनी कायदा 2013 मधील सेक्शन 8 आणि विविध आस्थापना इत्यादी यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नोंदवली। किमान 20 रोजगार देणाऱ्या आस्थापना या कार्यप्रशिक्षणासाठी सहभागी होण्यासाठी पात्र असतील। या आस्थापना उद्योगांमध्ये सध्याच्या मनुष्यबळावर आधारित सुमारे 10 लाख कार्यप्रशिक्षणाच्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील। या योजनेअंतर्गत पात्र आस्थापना उद्योग यांची यादी परिशिष्ट अ मध्ये नमूद आहे। या ठिकाणी असं दिलेलं आहे, तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून हे संपूर्ण वाचू शकता। तसेच आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये या GRची लिंक दिलेली आहे, तिथून पण आपण संपूर्ण GR आपण इथं वाचू शकता। त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो आपण या ठिकाणी पाहूया। सदर योजनेकरता उमेदवाराची पात्रता काय आहे ते खालीलप्रमाणे आपण पाहूया। इथं यामध्ये जे पहिलं आहे की उमेदवाराचे किमान वय जे आहे 18 आणि कमाल 35 वर्ष असावे। उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता 12वी पास, ITI पास, पदविका पदवी पदव्युत्तर असावी। मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभाग पात्र असणार नाहीत। उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असावा। उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असावा। उमेदवाराची आधार नोंदणी असावी। उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे। उमेदवाराने कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा। त्यानंतर जो तिसरा मुद्दा आहे, सदर योजनेकरता आस्थापना उद्योगासाठीची पात्रता खालीलप्रमाणे असेल। त्यामध्ये जो पहिला आहे, आस्थापना किंवा उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा। आस्थापना उद्योगामध्ये कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केली असावी। त्यानंतर तिसरा मुद्दा आहे, आस्थापना किंवा उद्योगाची स्थापना किमान 3 वर्ष पूर्वीची असावी। आस्थापना उद्योगांनी EPF, ESIC, GST सर्टिफिकेट व इनकॉर्पोरेशन DPIT व उद्योग आधारची नोंदणी केलेली असावी। त्यानंतर जो चौथा मुद्दा आहे आपला, या योजनेअंतर्गत राज्यातील उद्योगांमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी खालीलप्रमाणे कार्य प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जाईल व त्याचे स्वरूप पुढील प्रमाणे निश्चित केले आहे। त्यामधला पहिला मुद्दा आहे, या योजनेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या या योजनेसाठीच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे।
त्यानंतर दुसरा मुद्दा आहे आस्थापना उद्योग महामंडळ विना अनुभवी रोजगार इच्छुक पात्र उमेदवारांना आस्थापना उद्योग महामंडळ यामध्ये प्रत्यक्ष कार्यप्रशिक्षण देण्यात येईल। या योजनेअंतर्गत उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात कालावधीत कार्यप्रशिक्षणाद्वारे कुशल अर्धकुशल प्रकारचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देणे अपेक्षित आहे। आणि या ठिकाणी बाकीचे काही मुद्दे दिलेले आहेत, तो व्हिडिओ तुम्ही स्टॉप करून इथं पूर्ण वाचू शकता। तसेच आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या GRची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही सर्व GR पाहू शकता। या ठिकाणी या कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे शासनामार्फत विद्यावेतन दिले जाईल। सदर विद्यावेतनाचे विवरण खालीलप्रमाणे असेल। तर शैक्षणिक अर्हता आणि प्रतिमाह वेतन काय आहे आपण या ठिकाणी पाहूया। तर 12वी पास जे विद्यार्थी त्यांच्यासाठी 6,000 रुपये, ITI किंवा पदविका जे विद्यार्थी त्यांच्यासाठी 8,000 रुपये आणि पदव्युत्तर जे आहे साठी इथं 10,000 रुपये एवढं देण्यात आलेलं आहे। त्यानंतर या योजनेअंतर्गत उपरोक्त तक्त्यात नमूद दरमहा विद्यावेतन रक्कम शासनाद्वारे प्रशिक्षणार्थ्यांना अदा करण्यात येईल। प्रशिक्षणाच्या दरम्यान प्रशिक्षणार्थ्यांनी दैनिक हजेरी संबंधित आस्थापना उद्योग ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल। सदर ऑनलाईन उपस्थितीत त्यांच्या प्रशिक्षणांचे विद्यावेतन व प्रशिक्षणार्थींच्या थेट बँक खात्यात DBT मार्फत ऑनलाईन पद्धतीने दरमहा अदा करण्यात येतील। त्यानंतर हे बाकीचे मुद्दे तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून ते सर्व वाचू शकता। त्यानंतर 5वा मुद्दा या ठिकाणी या योजनेचे नियमित संनियंत्रण व आढावा खालीलप्रमाणे घेण्यात येईल। तिथं हे सर्व दिलेले आहेत। हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या पूर्ण GRची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही सर्व GR वाचू शकता। व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।